आपल्याला गिवन डाटा दिलेला आहे की अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD आर इन रेशियो ऑफ 4:5:7:8. तर आपल्याला फाइंड करायचं आहे अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD. तर क्वाड्रिलॅटरल ABCD चे अँगल आहेत अँगल A, अँगल B, अँगल C आणि अँगल D. तर आपल्याला प्रथम रेशो दिलाय. तर रेशो नुसार x हा एक व्हेरिएबल घ्यायचा. तर त्यानुसार अँगल A = 4x, अँगल B = 5. सोल्युशन. तर आधी काय घ्यायचं, लेट द मेजर ऑफ अँगल ABCD म्हणजे हे क्वाड्रिलॅटरचे 4 अँगल आहेत. तर अँगल A + अँगल B + अँगल C + अँगल D = 360 डिग्री आणि याला रिझन द्यायचं सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटर. तर अँगल A ची व्हॅल्यू आहे 4x, अँगल B ची आहे 5x, अँगल C ची आहे 7x आणि अँगल D ची 8x. आणि त्याला रिझन द्यायचं 360 डिग्री कारण आपण वरती लिहिलंय सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटर = 360 डिग्री. तर आता 4x + 5x + 7x + 8x यांची बेरीज करायची 24 आणि x हा वन व्हेरिएबल आहे त्यामुळे x जसा तसा ठेवायचा आणि = 360 डिग्री. आता 24 ला x हा मल्टिप्लिकेशन आहे मग तिकडे जाऊन ते डिवाइड होईल त्यामुळे x = 360/24. आता त्यांचा भागाकार करून घ्यायचं. तर टोटल भागाकार येतो 50. तर आपली x ची व्हॅल्यू आली 50. आणि आता आपल्याला व्हॅल्यू काढायच्यात अँगल A, अँगल B, अँगल C आणि अँगल D. आता आपण इथे लिहिलंय 4x, 5x, 7x आणि 8x. तर यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या. मग अँगल A = 4x, 4 × 50 = 60 डिग्री. आता अँगल B ची व्हॅल्यू आहे 5x, 5x = 5 × 50 डिग्री = 75 डिग्री. अँगल C ची व्हॅल्यू आहे 7x, 7 × 50 = 105 डिग्री आणि अँगल D ची व्हॅल्यू आहे 8x. तर 8 × 50 डिग्री = 120 डिग्री. ओके. आणि लास्टला आपल्याला ट्रॅपेझियम आहे म्हणून सांगायचं. लास्ट एक काय सांगशील? साइड DA आणि साइड CB ही पॅरलल नाहीये त्यामुळे अँगल क्वाड्रिलॅटरल ABCD हा ट्रॅपेझियम आहे.